तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला माहितीच असेल की आज आहे दसरा. तर तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात ना? तर आता मी म्हणजे पूजा वगैरे मगाशीच केली, सकाळीच केली. म्हटलं एक ब्लॉग तरी टाकावं. आणि तुम्हाला ते आवाज येत असेल तर ते मागं देवी, मी तुम्हाला मागं ब्लॉग टाकला होता देवीचा. तर तिथं ते देवात आज देवी उठणार आहे ना, आणि 5 दिवसानंतर न काहीतरी वाटतं कोजागिरी पौर्णिमाला ती उघडणार आहे. आणि 5 दिवस वाटतं देवी झोपती असं म्हणतात सगळेजण, मला माहिती नाही. तर आज त्याचंच ते देवाचं म्हणजे चाललंय, दुपारपासून चालू आहे 3 वाजल्यापासून. तर म्हटलं आता एक थोडंसं एक ब्लॉग टाकावं. तर आज दसरा आहे, तर आता थोड्या वेळाने मस्त तयारी वगैरे होणार आहे. आणि समोरच्या ताईंकडे, शेजारच्या ताईंकडे म्हणजे सगळ्यांकडे असं सोनवाटेला जाणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना अजून एकदा हॅप्पी दसरा. तर आज स्वयंपाक आता दुपारी तर केलं होतं बटाट्याची भाजी आणि चपाती भात एवढंच केलं होतं. पण आज मम्मी म्हटली की रात्री छोलेपुरी करायची आहे. तर छोलेपुरी भात तर काही सकाळचंच आहे आणि आता खीर करायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज सकाळी सर्वजण घरी होते आणि आज मग किती 7ला उठलो, आंघोळ वगैरे केली आणि नेमकं आमचं आज पाणी गेलं. कारण की आज पाणी का गेलं, कारण की ते गाड्या वगैरे धुतात ना सर्वजण, त्यामुळं खूप पाणी जातं. आणि कालच पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, काल मेसेज पण टाकला होता, तरी पण नाही का लोक ऐकत नाही ते गाड्या धुवायला, म्हणून आज सकाळीच पाणी बंद केलं. तर मग अशी पाणी आलं तर मग लवकर स्वयंपाक वगैरे काम बिम करून घेतलं. तर आता चला, तर तुम्हाला माझी रांगोळी दाखवते. मी कशी काढली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजची मी फर्स्ट टाइम एवढी छान अशी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे दरवेळेस काढतेच, पण आज जरा मन लावून काढलेले आहे, ते तुम्ही बघा. फायनली अशी मी रांगोळी काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशी आली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे साईडनी केलेले आहे आम्ही. आणि ही समोर ताई दीदीने काढलेली आहे. ही छान वाटली का ही छान वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तर तुम्हाला छोलेची भाजी कशी बनवते मी हे नक्की दाखवते. तर चला, तर आता छोले वगैरे भिजायला टाकले होते मम्मीने मागाशीच, पण काय झालं ते उकळून घ्यायचं होतं, त्यामुळे आता कुकरला लावलेलं आहे. आणि आता मी थोडंसं खीर बनवलेले आहे. तर म्हणजे त्या शेवळ्या टाकायच्या अजून राहिलेत, तर दाखवते. असं दूध उकळतंय आणि इथं शेवळ्या आहेत आणि इथं मम्मी पीठ मळायला लागलेली आहे, पुऱ्या करायच्यात म्हणून. आणि इथं छोले आहेत, तर छोले शिजलेले आहेत. तर आता थोड्या वेळाने मी करणार आहे. आणि मी इथं मसाला बनवलाय, तुम्हाला दाखवते, एक मिनटं. तर असा मसाला बनवलेला आहे मी. ह्याच्यात कोथिंबीर, कांदा, लसूण आणि अद्रक आणि खोबरं टाकलेलं आहे असं. आणि आता टोमॅटोची पण पेस्ट करणार आहे थोड्या वेळाने. अशी आता खीर शोधती. मग मी टाकू का? उकळले तर आता मी टाकतीये. बस झालं ना मम्मा शेवळ्या? शेवया मी तूप खात नाही म्हणून आम्ही तूपच टाकत नाही. मेन गोष्ट, कारण की आमच्या घरात तूप म्हणजे शक्तीचा आकडा आहे. तर आता मी थोड्याच वेळात आता छोल्याची भाजी करणार आहे. तोपर्यंत कुकर गार होतंय. आणि हा व्लॉग उद्या येईल, कारण की मी आता थोडंसं उशीर झालेला आहे म्हणून उद्या अपलोड करणार आहे. फायनली पुऱ्या चाललेल्या आहेत तळायचे आणि मी तळणार आहे पुऱ्या. मम्मी इथं पुऱ्या करतीये.
खीर झालेली आहे आता फक्त राहिलेलं आहे छोलेची भाजी. तर पटपट पुऱ्या तळून घेते. तर मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. तर तेल तापलं की लगेच मी चिकन मसाला आणि छोले मसाला टाकते. तर मी मसाला टाकून घेतला आणि आता चिकन मसाला आणि छोले मसाला टाकला. त्यानंतर तुम्हाला मगाशी दाखवलेला तो वाटणचा मसाला टाकलाय आणि एकदम एकत्र करून घ्यायचा. माझा आवाज नसेल येत कारण की खाली दांड्या चालू आहेत आमच्या इथं. आज दसऱ्याला दांडी आहे. आज चांगलं त्याला भाजून घ्यायचं. तेल सुटूच तवरतं. तर आपण भाजून घेतोय. आणि शिजवलेले छोले असे आहेत बघा, तुम्ही बघू शकता शिजलेले ते पूर्ण. मला भाजेल म्हणून मी जरा थोडंसं हे करते. आणि मी आता कढीपत्ता टाकते. भगवत गे शिलिकंठ कुटुंबिनी गोरी कुटुंबिनी जय जय महिषासुर. तर मग अशी त्या काकू आल्या होत्या. आणि आता हळद, मीठ, मसाला घरगुती आणि मिरची पावडर टाकलेली आहे मी. तर आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर मी छोले वगैरे टाकून सगळं पाणी थोडंसं व्यवस्थित टाकून अशी भाजी केलेली आहे. थोडंसं शॉर्टकटमध्येच केलेलं आहे कारण की खूप उशीर झालेला आहे. आत्ता वाजले बरोबर 8:37 झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे. आणि पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत. पुऱ्या कुठे आहेत तर तुम्हाला पुऱ्या दाखवते. तर अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत. थोड्याच केलेल्या आहेत कारण की परत ते दुसऱ्या दिवशी खूप तेल राहतं म्हणून आता हे थोडंसं झाकून ठेवायचं. तर अशी खीर केलेली आहे. मी कढीपत्ता ठेवून दे घासेल. तर चला, कसा वाटला आजचा माझा ब्लॉग तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय. आता मी आवरते, सोनं वाटायला जायचंय. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला भेटू. आणि हा आज नाही येणार कारण की एडिटिंग वगैरे करायला खूप उशीर लागतो. त्यामुळे हा ब्लॉग उद्या पडेल. तर बाय.